नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 31 आषाढ शके 1948 अर्थात 22 जुलै 2026. मंडळी, आज आपण आपल्या कार्यक्रमात ऐकणार आहोत रोपवाटिका व्यवस्थापन रोजगाराच्या उत्तम संधी याविषयी डॉक्टर प्रकाश क्षीरसागर यांची मुलाखत. श्रोतेहो नमस्कार. आपल्या भारतातली शेती, फलोत्पादन, आपल्या भारतातलं वनीकरण, उद्यानविद्या तसंच पर्यावरण संवर्धन या सगळ्या क्षेत्रांमध्ये दर्जेदार अशा रोपांची मागणी वाढत असते. वृक्ष लागवड वाढायला लागली आहे, तसंच फळबागांची लागवडसुद्धा वाढू लागली आहे. शासकीय योजना ज्या आहेत त्या अंतर्गत वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात किंवा शहरी बागकाम होतं. सेंद्रिय शेतीकडे जो वाढता कल आहे यामुळे रोपवाटिका व्यवसायाला सुद्धा आता चालना मिळू लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये रोपवाटिका व्यवसाय हा एक कृषीपूरक उद्योग न राहता ग्रामीण आणि शहरी भागातल्या युवकांना, महिलांना आणि शेतकऱ्यांना सुद्धा रोजगाराच्या निर्मितीचं एक प्रभावी साधन म्हणून महत्त्वाचा ठरतोय. श्रोतेहो, या संदर्भातच माहिती देण्यासाठी प्रादेशिक फळसंशोधन केंद्र वेंगुर्ला येथून कृषी अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर प्रकाश क्षीरसागर यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. त्याच्याशी आपण रोपवाटिका व्यवस्थापनामध्ये रोजगार निर्मितीबाबत सविस्तर अशी चर्चा करूया. त्यांच्याकडून नेमकी माहिती जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, आजच्या विषयाला अनुसरून रोपवाटिका म्हणजे नेमकं काय ते आम्हाला सुरुवातीला सांगा. नक्कीच. रोपवाटिका म्हणजे विविध प्रकारची फळझाडे, भाजीपाला, फुले, मसाला पिके, औषधी वनस्पती, शोभिवंत झाडे आणि वन विभागातील प्रजातींची दर्जेदार रोपे तयार करून त्यांचे संवर्धन आणि विक्री करण्याची व्यवस्था म्हणजे रोपवाटिका आहे. कमी क्षेत्रामध्ये तुलनेने कमी भांडवलात आणि उपलब्ध स्थानिक संसाधनाचा वापर करून हा व्यवसाय आपल्याला सुरू करता येतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संरक्षित शेती, त्यानंतर ग्राफ्टिंग, बडिंग, टिश्यू कल्चर आणि ऑनलाईन विपणन यासारख्या साधनांमुळे या व्यवसायाची व्याप्ती व नफा क्षमता अधिक वाढलेली आहे. ज्या ठिकाणी विविध प्रकारच्या वनस्पतीची रोपे तयार करून त्यांचे संगोपन केले त्या ठिकाणालाच रोपवाटिका असे म्हणतात. त्यामध्ये फळझाडे, फुलझाडे, भाजीपाला असे अनेक प्रकारच्या शोभेच्या वनस्पतीची रोपे तयार करून विक्री केली जाते. रोपवाटिकेचं व्यवस्थापन करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे असं यातून जाणवतंय. तर नेमकं महत्त्व काय आहे या बाबतीत? कोणताही व्यवसाय घेतला तर व्यवस्थापनाला फार महत्त्व आहे. नक्कीच. तो इंडस्ट्रीला असू देत किंवा शेतीमधला असू देत. रोपवाटिका हा सुद्धा एक प्रकारचा व्यवस्थापनाचाच उद्योग आहे. रोपवाटिका व्यवस्थापनामुळे दर्जेदार रोपे उपलब्ध होण्यास मदत होते, शेतीचे उत्पादन वाढते, पर्यावरणाचे संवर्धन होते आणि ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी अनेक प्रकारे निर्माण होतात. कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी, फुलझाडे तसेच शोभिवंत वनस्पतीच्या रोपांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे रोपवाटिका व्यवसायाद्वारे स्थानिक स्तरावर स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. तसेच कुशल आणि अकुशल मजुरांची वर्षभर रोजगार निर्मिती होते. याशिवाय गुणवत्तापूर्वक रोपे उपलब्ध झाल्यामुळे शेती व फलोत्पादन क्षेत्राच्या उत्पादकतेत अतिशय वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे वाढती बाजारपेठ, कमी गुंतवणूक, शासकीय प्रोत्साहन आणि रोजगार निर्मितीची क्षमता या दृष्टीने रोपवाटिका व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा आणि युवकांसाठी आशादायी रोजगाराचा पर्याय म्हणून एक आपण त्याकडे पाहू शकतो. नक्कीच. सर, या संदर्भात थोडी अधिक माहिती द्या की रोपवाटिका हा रोजगारासाठी एक चांगला पर्याय कसा काय ठरू शकतो? नक्कीच. रोपवाटिका हा रोजगाराचा चांगला पर्याय ठरू शकतो, कारण रोजगारामध्ये वर्षभर रोजगार निर्मिती होते. शेतकऱ्यांकडून, शहरातील उद्योगांकडून तसेच अनेक कार्यालयांमधून रोपांची मागणी वर्षभर असते. कमी भांडवलात व्यवसाय सुरू करता येतो. शेतकरी, बागायतदार, सरकारी योजना आणि शहरी बागकाम यामुळे रोपांना सतत बाजारपेठ उपलब्ध असते. त्यामुळे रोपवाटिका व्यवस्थापनातून वर्षभर रोजगार निर्मिती होते. त्यामध्ये कुशल अकुशल मजुरांना वर्षभर आपण रोजगार देऊ शकतो. नक्कीच. बरं, आता एखाद्या व्यक्तीने ठरवलं की आता रोपवाटिका आपण सुरू करूया, तर त्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? रोपवाटिका सुरू करण्याकरता महत्त्वाचं म्हणजे पहिली जमीनसुद्धा अतिशय योग्य प्रमाणाची आणि योग्य प्रतीची असली पाहिजे. त्यामध्ये वर्षभर पाणीपुरवठा उपलब्ध असला पाहिजे. त्यानंतर बियाण्यांची उपलब्धता असली पाहिजे.
आणि कोणतीही रोपवाटिका तयार सुरू करताना त्यासाठी लागणारी मातृवृक्षांची जोपासना किंवा मातृवृक्षांची लागवड असणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला जर रोपवाटिका तयार करायची असेल, विक्री करायची असेल, तर त्यासाठी लागणाऱ्या कुंड्या, ट्रे, खतांची उपलब्धता, कुशल आणि अकुशल मजूर, तसेच बाजारपेठेची माहिती आवश्यक असणे गरजेचं आहे. कारण बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रोपांची, कलमांची मागणी सीझननुसार बदलत असते. त्यामुळे बाजाराची माहिती उपलब्ध करूनच मग आपण त्या व्यवसायामध्ये पडले पाहिजे. म्हणजे त्या दृष्टीने अपडेट राहिलं पाहिजे. बरोबर आहे. बरं सर, रोपवाटिकेमध्ये साधारणतः कोणत्या प्रकारची रोपं तयार केली जातात किंवा लावली जातात? सध्या बाजाराचा कल पाहून कोणत्या प्रकारची मागणी बाजारामध्ये आहे, साधारणपणे सरकारच्या योजना कोणत्या असतात त्यानुसार फळझाडांची लागवड केली जाते. त्यानुसार फळझाडांची आंबा, काजू, नारळ, सुपारी अशा प्रकारच्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात रोपांची मागणी असते. त्यानंतर फुलझाडे, आता शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅलरीजमध्ये किंवा सुशोभीकरणासाठी फुलझाडांची मागणी असते. त्यानुसार फ्लॅट सिस्टीम झाल्यामुळे फ्लॅट सिस्टम झाल्यामुळे शोभिवंत झाडांची केली जाते. किंवा महत्त्वाचे काही कार्यालयामध्ये तुम्ही नगरपालिका घ्या, नगरपंचायत घ्या, जिल्हा परिषद घ्या, या ठिकाणी अनेक प्रकारच्या किंवा कॉर्पोरेट बिल्डिंग्स असतात, कॉर्पोरेट व्यवसाय असतात, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शोभिवंत झाडांच्या रोपांची मागणी असते. त्यानंतर काही शेतकरी रोपं, भाजीपाल्यांची रोपं सुद्धा मागणी करतात. त्यामुळे दर्जेदार भाजीपाल्यांची रोपं दिल्यामुळे त्याच्या गुणवत्तेमध्ये आणि उत्पादकतेमध्ये वाढ होते. त्यामुळे भाजीपाल्यांच्या रोपांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. त्यानंतर आपलं सरकार वृक्षारोपणाला खूप वाव देत आहे आणि जंगल वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून जंगलामध्ये लागणारी जी जंगली रोपं आहेत त्यांचीसुद्धा आपल्याला खूप आवश्यकता असते. म्हणून वन विभागासाठी वृक्षरोपे, त्याचबरोबर आपल्याला आयुर्वेदामध्ये खूप औषधी वनस्पतीची आवश्यकता असते. त्यामुळे औषधी वनस्पती इत्यादीची आपण मोठ्या प्रमाणात रोपे तयार करू शकतो. अरे वा. बरं, आता या रोपांची निर्मिती करायच्या काही अशा पद्धती आहेत का? असल्या तर त्यातल्या प्रमुख नक्की त्याच्यामध्ये शाकीय आणि अशाकीय अशा 2 पद्धती असतात. आपण बियांपासून रोपे तयार करू शकतो, कलमांद्वारे करू शकतो. कलमाचे वेगवेगळे प्रकार आहे. सॉफ्टवूड ग्राफ्टिंग म्हणून आपण दाब कलम आहे, गुटी कलम आहे. उत्ती संवर्धनाद्वारे सुद्धा अतिशय दर्जेदार व रोगमुक्त रोपं आपण तयार करू शकतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. बरोबर. बरं, चांगल्या दर्जाच्या रोपांची अशी वैशिष्ट्य कोणती सांगता येतील? बियाणं चांगलं असेल तर रोपं सुद्धा अतिशय निरोगी असतात. त्यानंतर त्याचे रोगमुक्त असतात. त्या रोपाची जे खोड आहे ते मजबूत असावं लागतं. त्याला चांगली मुळं फुटलेली असावी लागतात आणि अतिशय सुदृढ जर असेल तरच ते रोप आपल्याला चांगलं असं आपण म्हणता येईल. म्हणजे योग्य प्रकारे वाढ झालेली असली पाहिजे त्याची. अच्छा. बरं, रोपवाटिकेच्या व्यवस्थापनामध्ये पाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे. तर या पाण्याचं नेमकं महत्त्व काय सांगाल या बाबतीत? कोणत्याही व्यवसायामध्ये पाणी हा अतिशय अनन्यसाधारण महत्त्वाचा इनपुट म्हणू आपण किंवा निविष्ठा म्हणू. पण पाणी हे रोपांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी सिंचन केल्यास रोपे अतिशय निरोगी राहतात. त्याचबरोबर पाणी अतिशय जास्तसुद्धा देऊ नये, कारण ते प्रॉपर त्याच्यामध्ये ड्रेनेज असलं पाहिजे, तरच ती रोपं रोगमुक्त राहू शकतात. म्हणून पाण्याशिवाय आणि आपण रोपवाटिकेचा विचारच करू शकत नाही. पाण्याचे व्यवस्थापन फार अतिशय महत्त्वाचं आहे. सध्याचं एकूण वातावरण बघितलं तर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव हा सगळ्याच प्रकारच्या झाडांवर होतो. तर आपल्या रोपवाटिकेमध्ये सुद्धा जर याचा प्रादुर्भाव झाला तर त्याचं नियंत्रण कसं करावं? बरोबर आहे. आता सांगितल्याप्रमाणे पाण्याचं आपण जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं आणि ड्रेनेज सिस्टम प्रॉपर ठेवली तर महत्त्वाचं म्हणजे आपण रोग नियंत्रण करू शकतो. सध्या हवामान बदलामुळे अनेक प्रकारच्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव सगळ्याच रोपांवरती आणि सगळ्या बागेवरती आपल्याला जाणवतो. त्यामुळे रोपवाटिकेमध्ये रोग आणि कीड नियंत्रणास खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामध्ये आपल्याला त्या बागेची किंवा रोपवाटिकेची स्वच्छता राखणे हे फार महत्त्वाचं काम करावं लागेल. त्याचबरोबर आपण रोगमुक्त बियाणं आपण म्हणतो ते सुद्धा वापरणं गरजेचं आहे. किंवा त्या बियाणाला सुद्धा आपण एक प्रकारची ट्रीटमेंट दिली तर आपण आपोआपच सुरुवातीपासूनच रोगांची आणि किडींचं नियंत्रण करू शकतो. आणि योग्य वेळी योग्य औषधांची फवारणी करणे, नियमित निरीक्षण करणे बागेचं किंवा मातृवृक्षांचं, आपल्या जे काही आपण क्लासिफिकेशन केलेल्या झाडांचं आहेत त्या सगळ्यांचं अतिशय रोजच्या रोज निरीक्षण करणे. कुठे रोग लागलेला नाही ना असेल तर त्याप्रमाणे ताबडतोब औषधांची फवारणी करणे, जेणेकरून त्याचा संपूर्ण बागेमध्ये किंवा संपूर्ण नर्सरीमध्ये शिरकाव होणार नाही. अशा प्रकारे जर आपण रोगवाटिकेचं नियंत्रण केलं तर कुठल्याही प्रकारे आपल्याला नुकसान सहन करावं लागणार नाही.
म्हणजे यामध्ये निरीक्षण करणं म्हणजेच काय, दुर्लक्ष न करणं हां. हे जास्त महत्वाचं कमी आहे. कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देणारा हा बिझनेस आहे, नक्कीच. व्यवसाय आहे. त्यामुळे अतिशय सातत्यपूर्ण त्याच्यामध्ये निरीक्षण करणे फार गरजेचं आहे. बरोबर. तुम्हाला त्याची जाणीव, तुमचं त्याच्यामधलं टेक्निकल नॉलेज फार महत्त्वाचं असतं, तरच आपण त्या रोग नियंत्रण करू शकू. नक्कीच. बरं, आपल्या रोपवाटिकेतलं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर काय करता येईल? रोपवाटिकेचं उत्पन्न वाढवणे फार महत्त्वाचं आहे, कारण कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणारं, त्याचा आपण इंटरनल रेट ऑफ रिटर्न म्हणू तर तो फार जास्त आहे आणि जास्त उत्पादन क्षमता आहे. त्याचबरोबर रोजगार क्षमता वाढवणारा हा व्यवसाय आहे. त्यामुळे त्याचं उत्पादन वाढवण्याकरता आपल्याकडे जी रोपं आपण तयार करतो, कलमं जी तयार करतो, ते अतिशय उच्च दर्जाची असली पाहिजे. अशा प्रकारची उच्च दर्जाची रोपं जर तयार केलं आणि आपला ब्रँड तयार झाला की आपोआपच लोक आपल्या नर्सरीकडे आकृष्ट होतात. बरोबर. आणि आपण ग्राहकांची जी मागणी आहे त्या प्रकारे जर आपण आपली रोपं आणि कलमं निर्मिती केली आणि त्यांना विक्री केली तर आपोआपच ग्राहकांचा ओढा आपल्याकडे वाढेल. आणि दुसरी पद्धत आता आपण पाहतो की डिजिटल मार्केटिंग झालेलं आहे. हो. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने जर आपण मार्केटिंग केलं तर आपल्याला घरबसल्यासुद्धा आपण त्या लोकांना आपण त्यांना व्यवस्थित पॅकिंग करून माल आपला किंवा रोपं आपण पुरवू शकू. त्यामुळे अशा पद्धतीने जर सगळ्या ट्रॅडिशनल पद्धत आणि आधुनिक पद्धत या गोष्टीचा जर एकत्र मिलाप केला तर आपोआपच आपली विक्री वाढेल आणि पर्यायाने आपला फायदा किंवा उत्पन्न वाढण्यास मदत होईल. रोपवाटिका व्यवसायामध्ये कोणती कौशल्य आवश्यक आहेत? तुम्ही जगातला कोणताही व्यवसाय घ्या, त्या प्रत्येक व्यवसायाची अशी वेगवेगळी वैशिष्ट्य असतात किंवा त्याला वेगवेगळे कौशल्य अक्वायर करावं लागतात किंवा स्किल असतात ते अक्वायर करावं लागतात. तसा रोपवाटिका व्यवसाय त्याला सुद्धा अपवाद नाही. कारण आपण ज्या प्रकारची रोपं तयार करणार आहोत, कलमं करणार आहोत, त्या प्रत्येक वनस्पतीचं आपल्याला नॉलेज असलं पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे. आणि ते त्याची बियाणं लागवडीपासून ते अगदी मोठं होईपर्यंत त्यामध्ये फिजिओलॉजिकल काही चेंजेस होत असतात, तर ते कशा पद्धतीचे होतात ते आपल्याला ज्ञान पाहिजे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामधलं किंवा आता रोपवाटिकेचा व्यवसाय म्हटलं तर रोपवाटिकेमध्ये ज्या वनस्पती आपण रोपं तयार करणार आहोत त्या वनस्पतीचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. व्यवस्थापनाचं कौशल्य, मार्केटिंगचं कौशल्य असलं पाहिजे, प्रोडक्शनचं कौशल्य असलं पाहिजे. व्यवसाय म्हटलं की व्यवसायाची सगळी कौशल्य आपल्याला जमली पाहिजे. चांगलं बोलता आलं पाहिजे, ग्राहकांशी संवाद साधता आला पाहिजे, विपणनाचं कौशल्य आपल्याकडे असायला पाहिजे. त्याचबरोबर कुठलाही व्यवसाय म्हटलं की आर्थिक नियोजनाशिवाय जर तुम्ही केलं नसेल तर तुम्हाला कधीच त्याचा फायदा जाणवणार नाही, मिळणार नाही. त्यामुळे काटकसर कुठे करायची, खर्च कुठं करायचा, ह्या सगळ्यांचं प्रॉपर नियोजन जर आपण केलं आणि तांत्रिक ज्ञान जर आपल्याला असेल तर आपल्याला कुठल्याही व्यवसायामध्ये मरण नाही. रोपवाटिका व्यवसायसुद्धा त्याला अपवाद नाही. त्यामुळे सगळ्या प्रकारचे नियोजन आणि कौशल्य आपल्याकडे असणे आवश्यक आहे. सर, सुरुवातीला तुम्ही म्हणालात की शासनाच्या अनेक योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहेत, तर या रोपवाटिका व्यवसायासाठी अशा कोणत्या योजना आहेत ज्या त्यांना उपयोगी पडतील? शासन लागवडीकरता खूप भर देत असतं. त्यामुळे राष्ट्रीय बागायत अभियान किंवा कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत, आत्मासारख्या योजना आहेत, कृषी उद्योगता विकास कार्यक्रम, अशा प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून रोपवाटिकाला मदत केली जाते. रोपवाटिकेला मदतीची गरज नाही, कारण कमीत कालावधीमध्येच त्यांना उत्पन्न सुरू होतं. कारण इतर जर तुम्ही लागवडीचा विचार केला तर तुम्हाला 7, 8, 10 वर्षानंतर तुम्हाला कमर्शियल उत्पन्न मिळतं. परंतु जर रोपवाटिकेसारखा विचार केला तर 6 महिन्याच्या वर्षभरामध्ये तुमचं उत्पादनाला सुरुवात होते आणि 2 वर्षामध्ये तुम्ही जे पैसे गुंतवलेले आहेत ते सगळे बाहेर तुम्हाला मिळतात. अच्छा. बरं, एक पर्यावरणाचा जर विचार केला तर या रोपवाटिका व्यवसायाचे काही फायदे आहेत का? नक्कीच. कारण जर रोपवाटिकाचा व्यवसाय भरभराटीत आला तरच पर्यावरण सुधारण्याला मदत होईल. कारण तयार केलेली रोपे पर्यावरणामध्येच लावली जातात आणि आपोआपच वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे हरित क्षेत्राची वाढ होते आणि आपोआपच ऑक्सिजनची लेव्हल वाढते आपल्या पर्यावरणामधील आणि आपोआप प्रदूषण कमी व्हायला मदत होते. त्यामुळे रोपवाटिका आणि पर्यावरण ह्या दोघांचं एकमेकाशी खूप मिळतं जुळतं नाते आहे. नक्कीच. म्हणजे एकूण जैवविविधतेचं संवर्धन व्हायला रोपवाटिकेची मदत आपण, कारण सगळ्या प्रकारची रोपं तयार करतो. निसर्गामध्ये जेवढ्या प्रकारची रोपं आवश्यकता आहेत तेवढ्या सगळ्या प्रकारची रोपं उपलब्ध केली जातात आणि ते निसर्गामध्ये किंवा आपल्या पर्यावरणामध्ये लावली जातात, जेणेकरून ऑक्सिजन लेवल किंवा बायोडायव्हर्सिटी जे आपण म्हणतो ती मेंटेन केली जाते. नक्कीच. बरं सर, रोपवाटिका व्यवस्थापन करताना काही आव्हानं शेतकऱ्यांसमोर येतात, तर ती नेमकी कोणती असतात? व्यवस्थापन किंवा व्यवसाय म्हटलं की प्रत्येक गोष्टीमध्ये आव्हाने आलीच. कारण व्यवसाय हा सहजासहजी परिपूर्णता जात नाही. तुमचं सातत्य असायला लागतं, तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावरती असलं पाहिजे, फोकस असला पाहिजे. त्यामुळे कुठलाही व्यवस्थापनाचा व्यवसाय झाला, आता रोपवाटिका व्यवस्थापनाचा व्यवसाय, ह्याच्यामध्ये सुद्धा
आव्हानं आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे आता दिवसेंदिवस हवामानामध्ये बदल होत आहे. पाऊस आता बघा, ह्याच वर्षी बघा पाऊस किती उशिरा सुरू झाला. पाऊस उशिरा झाला की पाण्याची कमतरता होते आणि नर्सरीला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. आणि ते जर पाऊस उशिरा झाल्यामुळे ते पाण्याचं व्यवस्थापन करणं फार कठीण जातं. काही वेळेला पाणी आम्हाला बाहेरून विकत आणून ते घालावं लागतं, कारण ती नर्सरीमध्ये पिशव्यामधली बॅगमधली रोपं असतात, त्यांना पाणी सतत द्यावं लागतं. त्यामुळे हवामान बदलाचा हा एक मोठा आव्हान आहे. त्याचबरोबर हवामान बदलामुळे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात असतो. तो सुद्धा एक कारण प्रत्येक वेळेला कोणती किडी येईल सांगता येत नाही. हवामान बदललं की लगेच किडीचा प्रादुर्भाव वेगळ्या पद्धतीचा जाणवतो आणि प्रचलित असलेल्या औषधांचा त्याच्यावरती परिणाम होत नाही. त्यांच्यामध्ये रेजिस्टन्सी डेव्हलप होते आणि त्यामुळे परत नवीन संशोधनामार्गात आम्हाला त्याचा आढावा घेऊन पुन्हा ती त्या पद्धतीने फवारणी करावी लागते. त्याचबरोबर प्रत्येक व्यवसाय म्हटलं की कॉम्पिटिशन वाढलं, स्पर्धा आली. तशीच आमच्यामध्ये सुद्धा स्पर्धा आहे. त्याचबरोबर बरीचशी जी आपल्याकडे मनुष्यबळ आहे ते शहरामध्ये पळत असतं. अकुशल जे मनुष्यबळ आहे ते ग्रामीण भागामध्ये राहत नाही, शहराकडे पळत असतं. आणि त्यामुळे मनुष्यबळाची आम्हाला कमतरता जाणवते. आणि ही काही मेजर महत्त्वाची आव्हानं या आपल्या रोपवाटिका व्यवस्थापनामध्ये आम्हाला आढळून येतात. अच्छा, पण तरीही रोपवाटिका व्यवस्थापन हा एक रोजगाराचा एक चांगला पर्याय आहे असं म्हणायला हरकत नाही. तर याबद्दल तुमचं मत काय आहे? होय, नक्कीच. कारण की रोपवाटिका व्यवस्थापन हा स्वावलंबी व्यवसाय असून त्यामध्ये कमी गुंतवणूक लागते आणि उत्पन्न चांगले मिळते. त्यानंतर पर्यावरण संवर्धनात हातभार लागतो, रोजगार निर्मिती करतो. त्यामुळे हा ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागामध्ये उत्तम रोजगाराची निर्मिती करणारा पर्याय आहे. उदाहरण आता आपण सांगितलं तर पिके, शोभिवंत झाडं किंवा ऑर्नामेंटल रोपवाटिका या दोन्ही क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती पिकाच्या प्रकारानुसार किंवा घनतेनुसार आणि व्यवस्थापनाच्या पातळीनुसार बदलते. तरी काही प्रकल्प अहवालामध्ये किंवा उद्यान विद्या विभागात आणि कृषी अर्थशास्त्रातील सामान्य अंदाजानुसार आपण जर विचार केला तर 1 हेक्टर नर्सरी करण्याकरता, आंब्याची नर्सरी करण्याकरता आपण जर असू तर त्याच्यामध्ये वर्षभरात साधारणपणे 120 ते 180 मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होते. काजूचं बघितलं तर 80 ते 150 मजुरांची आपल्याला आवश्यकता लागते, रोजगार निर्मिती होते. डाळिंबाचा विचार करता 250 ते 350, द्राक्षाचा विचार करता 350 ते 500 मनुष्य दिवस वर्षभरात 1 हेक्टरसाठी रोजगार निर्मिती होते. त्यानंतर जर पेरूचं बघितलं तर 180 ते 280. त्यांचं ऑर्नामेंटल जर रोपवाटिका जर पाहिली आपण शोभिवंत झाडाची तर साधारण 600 ते 1200 मनुष्यबळाची किंवा मनुष्य दिवसाची आवश्यकता लागते एका वर्षभरामध्ये. त्यामुळे आपल्याला ऑर्नामेंटल रोपवाटिका ते मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मितीचा एक सोर्स आहे. पण मग याबद्दलच जरा अधिक सांगा की इतर ह्याच्या मानानं ऑर्नामेंटल रोपवाटिकेमध्ये जास्त रोजगार कसा काय येतो? बरोबर आहे. ऑर्नामेंटल रोपवाटिकामधून वर्षभर मागणी असते त्या रोपांना, परंतु जी आंबा, काजू, फळपिकं असतील किंवा भाजीपाल्याची असतील ती सीझनल असतात. त्यामुळे सीझनल रोपं तयार करायला सीझनल रोजगार निर्मिती होते. परंतु ऑर्नामेंटल रोपवाटिका कसं होतं की ती श्रमप्रधान स्वरूपाची बिझनेस असून त्यामध्ये रोपं निर्मिती, बियाणे पेरणे, कलम बांधणी, प्रत्यारोपण करणे, कुंडी भरणे, सिंचन व्यवस्थापन, खतं नियंत्रण, कीड नियंत्रण, छाटणी, वर्गीकरण, पॅकिंग व विपणन यासारखी कामे वर्षभर आपल्याला करावी लागतात. त्यामुळे वर्षभर मनुष्यबळाची आवश्यकता लागते. त्यानंतर जर आपण उद्यान विद्या क्षेत्राचं पाहिलं तर उपलब्ध तांत्रिक आणि आर्थिक निकषानुसार शोभिवंत रोपवाटिकेमध्ये साधारणपणे 600 ते 1200 मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होण्याची क्षमता आहे. यानुसार 1 हेक्टर क्षेत्रातील रोपवाटिकेमुळे अंदाजे 2 ते 5 व्यक्तींना वर्षभर प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्याशिवाय वाहतूक, विक्री, कृषी निविष्ठा पुरवठा व संबंधित सेवा क्षेत्रामध्ये अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीसुद्धा आपल्याला उपलब्ध होतात. त्यामुळे ऑर्नामेंटल रोपवाटिकेमध्ये विविध प्रजातीचे स्वतंत्र व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. उदाहरण द्यायचं असेल जास्वंद, आता जास्वंदीच्या अनेक प्रकारच्या व्हरायटीज आहेत. गुलाबाच्या अनेक, तुम्हाला माहितीच आहे, गुलाबाच्या अनेक प्रकारच्या व्हरायटीज आहेत. बोगनवेलसारखी आहे. त्या प्रत्येक व्हरायटीचं वेगळं व्यवस्थापन, त्याचं क्लासिफिकेशन करून त्याला मेंटेन करावं लागतं आणि ते मेंटेन करण्यासाठी आपल्याला अधिकचं मनुष्यबळ उपलब्ध असावं लागतं. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या कुंड्या, पिशव्या भरणे, माती भरणे किंवा त्याचं व्यवस्थापन करणे. त्यानंतर त्याचं प्रत्येक आंब्याचं असेल, काजूचं असेल, अनेक ठिकाणी प्रत्येक ऑर्नामेंटलचं तुम्ही क्रोटांचे हजारो प्रकार आहेत किंवा आणखीन अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत त्यामध्ये आहेत शोभिवंत, प्रत्येकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं वेगळं व्यवस्थापन करावं लागतं. म्हणजे जेवढं तुमचे व्हरायटी जास्त तेवढं व्यवस्थापनाचा तुम्हाला खर्च जास्त, लेबर जास्त लागतात आणि आपोआपच त्याला मागणीसुद्धा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त रोजगार ऑर्नामेंटल रोपवाटिकेमध्ये लागतात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक सांगायचं झालं तर आम्ही एक काजू पिकाचं आणि आंबा पिकाचं तुम्हाला उदाहरण सांगतो. 1 हेक्टर जर आपल्याला काजू पिकाची हे करायचं असेल
आणि आम्ही कोकण कृषी विद्यापीठाने जी टेक्निक डेव्हलप केली त्यानंतर जे मनुष्य नर्सरीमध्ये काजूची रोपं कलमं तयार करण्यात आली, तर गेल्या 40 वर्षामध्ये आम्ही एक सर्वे केला होता. त्या सर्वेनुसार आम्हाला असं लक्षात आलं की काजूच्या रोपवाटिकेमधून ह्या गेल्या 40 वर्षामध्ये 19 लाख मनुष्यबळ निर्मिती झाली फक्त कोकणामध्ये. हां. आणि प्रतिवर्षी सरासरी काजूच्या रोपवाटिकेमधून सुमारे 50,000 मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होते. त्याच्या आगीच जर तुम्ही आंब्याचा विचार केलात तर आंब्यामध्ये सुमारे गेल्या 40 वर्षामध्ये 58 लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती या फक्त कोकणामध्ये झाले आणि सरासरी वर्षामध्ये सुमारे 1.5 लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होते नुसतं निव्वळ आंब्याच्या नर्सरीमधून. हां. आणि आम्ही आता परत एक नुकताच सर्वे केला होता कृषी विद्यापीठाने. त्यामध्ये एक रोपवाटिकाच्या संदर्भात कोकणात असं दिसून आलं आम्हाला की प्रत्यक्षात असणाऱ्या नोंदणीकृत रोपवाटिका सर्वे केला होता. त्याच्यामध्ये सरासरी प्रतिवर्षी 2,928 मनुष्य दिवस एका नर्सरीमधून सरासरी 2,928 दिवस रोजगार निर्मिती होते. आणि त्यानंतर वर्षभरामध्ये जर कोकणाचा विचार जर केला आपण, आता ज्या अधिकृत रोपवाटिका आहेत त्याच्यामधून सुमारे 10 लाखापेक्षा अधिक दिवस मनुष्यबळ रोजगार निर्मिती होते. त्यामुळे आपल्याला असं सांगता येईल की ग्रामीण आणि शहरी भागामध्ये रोजगार निर्मिती करता रोपवाटिका व्यवस्थापनात सध्या खूप मोठा वाव आहे. खरं आहे. बरं सर, जाता जाता आमच्या शेतकरी मित्रांनी या क्षेत्रामध्ये सुद्धा येण्याचा विचार करावा, या दृष्टीनं तुम्ही काय मार्गदर्शन कराल? नक्कीच. रोपवाटिका व्यवस्थापन हा केवळ व्यवसाय नसून एक पर्यावरण संवर्धन, कृषी विकास आणि रोजगार निर्मिती यांचा एक संगम आहे. बरोबर. योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास हा अत्यंत यशस्वी उद्योग ठरू शकतो. प्रस्तावित आपण जर रोपवाटिका प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावर कुशल आणि अकुशल कामगारांसाठी रोजगारांच्या संधी उपलब्ध होतात. विशेषतः महिला, युवक व स्वयंरोजगार इच्छुक घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास अतिशय अगदी आपल्याला मदत होईल. त्यामुळे नर्सरी किंवा आपण रोपवाटिका प्रकल्पाचा सामाजिक व आर्थिक परिणाम सकारात्मक असून ग्रामीण रोजगार निर्मितीस आपल्याला नक्की चालना मिळेल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किंवा जे आता बेरोजगार जे तरुण आहेत आणि गावागावामध्ये आपण जर पाहिलं तर बरीचशी जमीन ओसाड पडलेली आहे. सर्वांनी शेती सोडून दिलेली आहे. तर अशा ठिकाणी जर मुंबई शहरामध्ये किंवा इतर ठिकाणी न जाता जास्तीत जास्त घरी राहून स्वतःच्या गावामध्ये राहून जर रोपवाटिकेसारखा जर व्यवसाय केला तर कमी कालावधीमध्ये ते जे वर्षभरामध्ये जे पैसे कमवतील नोकरी करून ते त्यांना एका महिन्यामध्ये सुद्धा मिळतील याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर ते गावातील असणाऱ्या कामगारांना किंवा जे बेरोजगार जे तरुण आहेत त्यांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून देतील. त्यामुळे एक त्यांच्या हातून एक पुण्याचं काम घडेल. नक्कीच. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की शेतकऱ्यांनी या दृष्टीनं या व्यवसायाकडे बघायला स्वतःची आपल्या गावाची. बरोबर. कारण हा डायव्हर्सिफाईड व्यवसाय. आपण म्हणतो की शेती म्हणजे नुसतं एकच आंब्याचं पीक घेतलं किंवा काजूचं घेतलं असं नाही, तर त्याच्यामध्ये तो इंटिग्रेटेड आपण फार्मिंग म्हणतो त्यामध्ये रोपवाटिका पण इन्क्लूड केलं की त्यांना त्या माध्यमातून रोजचा पैसा मिळेल. कारण आंब्यातून तुम्हाला एका वर्षातून एकदाच पैसे मिळतात, काजूतून वर्षातून एकदाच पैसे मिळतात. पण दिवस तुम्ही खर्च करत राहता, जेव्हा आंबा येईल त्यावेळेला तो पिकेल आणि तो विक्री होईल त्यावेळेला तुम्हाला वर्षातून एकदा पैसे मिळतात. पण तो रोपवाटिकेचं असं नाही, तुम्हाला रोजचे पैसे चालू राहतील. बरोबर आहे. कारण रोजचं चलन असणं गरजेचं आहे. कुठलाही व्यवसाय घ्या बघा तुम्ही, दुकानदार घ्या किंवा बाकी कंपनीज घ्या, त्यांचा विक्री इनफ्लो आणि आउटफ्लो रोज चालू असतो. पण शेतकऱ्याचं तसं नसतं. शेतकऱ्याचा आउटफ्लो चालू असतो, इनफ्लो त्यांना एकदाच मिळतो वर्षातून एकदा. तर माणसाला घर चालवण्याकरता किंवा त्याचं स्टँडर्ड ऑफ लाईफ मेंटेन करण्याकरता रोजचा पैशाचा इनफ्लो असला पाहिजे आणि नर्सरीच्या माध्यमातून त्याला तो इनफ्लो होईल आणि रोजगार निर्मिती पण होईल. दोन्ही गोष्टींची एक संतुलित जीवन पद्धतीचं आणि स्टँडर्ड ऑफ लाईफ त्याचं वाढण्यास मदतच होईल. खरं आहे. सर, आज आपण इथे आलात आणि अतिशय उपयुक्त अशी माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल त्यांच्यातर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही मला बोललात आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या आकाशवाणीचे आणि सर्व शेतकरी वर्गाचे धन्यवाद मानतो. रोपवाटिका व्यवस्थापन, रोजगाराच्या उत्तम संधी याविषयी डॉक्टर प्रकाश क्षीरसागर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. मंडळी, आजचा आपला कार्यक्रम आता संपतोय. पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार.